महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या आणि मॉरिशस देशामध्ये स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबानं मॉरिशसमध्ये जाऊन मराठी संस्कृती जपली आहे। हे मराठी कुटुंब सध्या भारताच्या दौऱ्यावर असून अयोध्या, उज्जैन, आळंदी या तीर्थक्षेत्राला या कुटुंबानं भेट दिली आहे। तर पुण्यामधल्या श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे त्यांनी दर्शन घेतलंय। यावेळी या मंडळानं दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर मराठमोळं भजनही सादर केलंय। शुभ कार्याच्या शुभ प्रारंभी नमन तुला ईश्वरा, हे अस्सल मराठी भजन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या या मंदिरात सादर करणारी ही सगळी मंडळी मराठी तर आहेत, मात्र ती मॉरिशसहून इथं आलेली आहेत। 19व्या शतकात म्हणजे 1835च्या दरम्यान त्यावेळच्या ब्रिटिशांनी भारतातल्या वेगवेगळ्या भागातून मॉरिशसमधल्या उसाच्या मळ्यांमध्ये काम करण्यासाठी म्हणून जे कामगार इथून तिथे नेले, त्यावेळच्या कामगारांचे हे वंशज आहेत। मग आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार, तुमचं हे भजन ऐकून कोणी म्हणणार नाही की तुम्ही मॉरिशसवरून इथं आलेला आहात। खूप छान। इथे तुम्ही कुठे कुठे तुमचं हे भजन सादर करता आहात? कधीपासून तुम्ही इथे आहात? आम्ही सर्वांना नमस्कार। गणेश भगवानाला वंदन करून आणि सर्व गणेश भक्तांना आमचा सादर सप्रेम नमस्कार। आम्ही म्हणजे भजन अलंकार मंडळ, आम्ही मॉरिशसमध्ये राहतो सगळे, आणि 2023मध्ये आम्ही पहिले भजन यात्रा महाराष्ट्रामध्ये केले होते। म्हणजे शिर्डी साईबाबा मंदिर, जेजुरीगड आणि पंढरपूर आणि इतर ठिकाणी आपण भजन यात्रा केलं होतं 2023मध्ये। आणि परत यावर्षी योगायोगाने आपण परत एक भजन यात्रा करायची इच्छा झाली आणि यावर्षी भजन यात्रा मी दुबईमध्ये सुरू केलो। मला हे विचारायचं की तुम्ही इतक्या छान पद्धतीनं आपली मराठी भाषा तिथे जपलेली आहे, तर कसं हे जपलंय तुम्ही? तुम्ही आपापसामध्ये मराठी बोलता, घरामध्ये मराठी वापरता, कसं केलंय? तुमचं नाव सांगा आधी आणि तुमचं गावही सांगा, इथलं मूळचं। सगळ्यांना नमस्कार। मी नितीन बापू आहे आणि मूळ गाव म्हटलं तर आपल्या पूर्वजांचं आडनाव सावंत भोसले होतं। सावंतवाडीचं कुणकेरी गाव आहे म्हणून शोधून काढलं येथे। आणि जसं तुम्ही सांगितलं की आपलं पूर्वज तिथे आले 1835 साली, सगळं संस्कृती भाषा आपल्याबरोबर गेली, धर्मसुद्धा असं अप्रतिम पद्धतीने 200 वर्ष जपलेली आहे तिथे मॉरिशसमध्ये। तर त्यानुसार आज 5वी पिढी मराठी भाषा ते आपण शाळेमध्ये आहे, विषय म्हणून शाळेत, प्राथमिक शाळेत, माध्यमिक शाळेत किंवा विद्यापीठ स्तरावर सुद्धा मराठी भाषा शिकली जाते आणि हा ऑप्शन आहे सगळ्यांसाठी। तेव्हा यामुळे आज खूप विद्यार्थीसुद्धा मराठी भाषा शिकत आहे। आणि शिक्षक आहात? हो, मी मराठी शिक्षक आहे आणि खास म्हणजे मी फर्ग्युसन कॉलेजला अंडर ग्रॅज्युएट केलं इथे BA मराठी करून, आणि तिथे आता मॉरिशसमध्ये मराठी शिक्षक आहे। तर आपली मुळं माणसांनी कधी विसरू नयेत असं म्हटलं जातं। आपल्या लक्षात येतं की आपली भाषा आपण किती प्राणपणाने जपायला हवी। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गोंजारी, ABP माझा, पुणे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।